घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाला अभंग सगळे घोटाळ्याचीच आहेत. माऊलीच्या अभंगाला सहसा कोणी डोकं लावित नाही. रामालाय हरी म्हणा, कृष्णालाय हरी म्हणा, मी तर म्हणतो सुदाम्यालाय हरी म्हणा. सुदाम्यालाय देव. हरी हा शब्द हरी पूर्ण अट्रॅक्ट. तुम्हाला मॅचिंग माहिती आहे चांगलं. मॅचिंग तुम्ही प्रत्येक कपड्यात काय पाहता? मॅचिंग. मॅचिंग म्हणजे कसं, जो हे दोन्ही जेवढे कपडे अंगावर असतील त्यांचा एक कलर एकमेकाला मॅच झाला पाहिजे असं म्हणतात. एक कलर असा आहे की तो हरण करतो. त्याचं नाव काय? तो रंग कोणता? तुम्हाला रंग किती आहे माहिती आहे का? अरे निळा, पिवळा, 12 रंग आहेत ना. 12 रंग. इंद्रधनुष्यासारखे 12 रंग आहेत. त्यातला सगळ्यात चांगला रंग कोणता सांगत आहे? 12 रंगातला. आता सोपं करून सांगितलं तुम्हाला. व्हाईट, पांढरा. चूक. पांढरा हा जो कलर आहे हा सत्वगुणाचा पदार्थ आहे. म्हणून शर्ट वार करायचा, ड्रेस पांढरा ठेवायचं कारण याचं सात्विक गुण आहे. पण काळा कलर जो आहे तो हरण करणार आहे आणि हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी आहे. म्हणून आमचा पांढरंग काळा आहे. हरण, हरी, हरी. कारण देव कसा आहे? सावळा. देव कसा आहे? ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम थोडंच करते. हे प्रेम बीम प्रियशी ब्रियशी ह्या सगळ्या लबाड्या आहेत महाराज. कोणी नाही. आपण बुडालो जग बुडालं. काय मत आहे तुमचं? आपण आहे तर सगळं. याला जपा. आणि शाळेतले पोरं पुरी डरा नीट ऐका. पुढारी फडारी कार्यकर्ते करते शिक्षक बिक्षक कोणी असले तर याला रोग नको आहे. आणि याला सध्या 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत सध्या, सगळ्यात जास्त. आणि महिला मंडळ तुमच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. महिलांना कॅन्सर जास्त आहे. आणि बऱ्याच लोकांनी अशा चुकीच्या व्याख्या केला की बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाही आहे. सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. उत्तर सांगून टाकतो तुम्हाला. 80% लोक केमिकल खातात. याच्यावर तुमचं मत काय? फक्त खरं कोणी बोलत नाही. आणि माझ्यासारखा बोलला का त्याला घोडा लागल्याशिवाय राहत नाही. खरं सांगतो तुम्हाला, लोकांना खायलाच नाही. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात. सोनं करायचं बायकोला, गाडी घे, बंगला बांध, साबण अंगाला सोड आणि पाव खाय. बिकार आवलात नाही. पाव, इडली, ठोस ठोस, बर्गर, सरगर, वर्गर, वर्गर, मर. खात हलकट. मॅगी खातो का तू? खात जाय. तुझ्या बापाला देत जाय मॅगी. म्हणजे तो उड्या आली. मॅगी मॅगी कुठं खायची? शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होते. ती चमच्यानं गांडूळ गुतानं तोंडात. काय काय विनोद नाही लोकांना. कुणी खारी खाईन, कुणी खाऊ खोबरं. ज्यामध्ये व्हिटॅमिन आहे ते खातच नाही लोक. खायलाच नाही. हो, खायलाच नाही लोकांना. खायलाच नाही. पाव पाव रात्रीची चपाती सकाळी खाता का तुम्ही? नाही ना. का? शिळी झाली ना. आणि 1.5 वर्षाची बिस्किटं चहात बुडून खाता. बिस्किटं काय आहेत? काय रोज एक गरम चपाती सकाळी उठून खायला काय रोग झाला? हे आमचे भजने सुद्धा वडापाव खात्यात रोडला. सारखं काय पुढं तुम्हाला लोकांनी कमी केलंय? काही खायचं आपलं बावळ. त्या लग्नात एक पदार्थ आला नाही कोणी, तो मठ्ठा. मठ्ठा त्या माणसाचा पहिला शोध लावला पाहिजे. नालायकाचा फोन आला म्हणे आणले तो पदार्थ. खायचो काय का तो मठ्ठा? प्यायचो काय का? पाणी आहे त्याच्यात आणि अजून बर्फ आणि ते मेथी, कोथिंबीर का मेथी काय तर कोथिंबीर. 22 गलास प्यायला माझ्या शेजारी म्हणलं का भाद्रपती पोळ्याला जर मेले का काय काय आवडलं होते. घरी गेलो बाथरूमच्या बाहेर येईनो गडगड गडगड गड खडखड. उभं राहिलं का गडगड गडगड गडगड, बसलं का खडखड खडखड. काही खाते लोक काय. आता एक ती भेंडी आहे
लग्नांमध्ये जेवायला काय नाव आहे तिचं? मसाला बीट. भेंडी सापडा नुसता मसालाच. अरे खोबरं खा, खारक खा, बाहेरचं खाणं बंद करा. काही तर इतके नालायक आहेत, 2 लाखाची मोटरसायकल दाब्यावर जेवत, त्या रोट्या हाणतो नालायक. रोट्या ते तंदूर का फेंदूर काय म्हणतो, आणि ते बनवायला तवा नाहीये, तावा. आणि ते पलटी करायला उलटणी नाही, हुक आहे हुक. 1 2 3 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मह्या पुढे बसलेत आत्ता. 22 रोट्या खातो नालायक नाख्यारात. फॅन लावला तरी वाज जाईना घरातून. हा विनोद नाही. एकच वाक्यात पहिला मुद्दा संपवतो. तुम्ही जर बाहेरचं खाणं बंद केलं तर कॅन्सर होणार नाही. याच्यावर तुमचं मत काय? युक्त आहार विहार बरंच लांब जायचंय आपल्याला, पटापटा अंतर काटून घेऊ आपण. पहिला आहार आहे आणि 17वा अध्याय असं सांगतोय. हे मी बोलतच नाही, मला मी प्रत्येकाला पुरावा देणार तुम्हाला. 17व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, सात्विक आहारामध्ये ईश्वर प्राप्ती आहेच. सात्विक आहार जर असेल तर त्याच्यात ईश्वर प्राप्ती आहेच. तुम्ही आहार चांगला घेता, घरचं खा, पूर्ण बाहेरचं खाणं नाही, अजिबात नाही. खुशाल रुमाला मध्ये 1 चपाती ठेवायची, काय फरक पडत नाही. आता आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं, कुठे परीक्षेला जायचं, 1 चपाती ठेवायची, काय फरक पडणार. जिथं वेळ मिळेल तिथं खाऊन घ्यायची. मग हे बाहेरचं खाण्यापेक्षा ते चांगलं. संध्याकाळी वाटलं तर जास्त जेवायचं. ही पावन ठेव कुठं खायची गोष्ट आहे. पाणीपुरी काही तर इतके नालायक आहेत, घरी स्वयंपाकच करते नाही, पार्सल चक माराय बायका केले. ते रोट्या आणते आणि ती एक लाल बाटली श्वास का सास काय, आणि ती श्वास, आणि ती पिळली का ते सोडायचं त्या रोटीला, आणि रोल करते. रोल कुत्र्यावानी टीव्ही पुढं कान फाटा. बरं, एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण, ते गावरान तिकून, हे जर्शी इकून. आणि त्याचं संपत आलं आणि त्यानं जीभ बाहेर काढली, न शांडाच काढून टाकला. एक कॅन्सर व्हायचा नसेल तर घरचं खा. मला जाऊ द्या पुढं पटापटा. एक बरं, हे पटलं का मला सांगा, हा किंवा नाही. 1 2 पॅरालिसिस. आणि महिला मंडळ तुमच्यामध्ये पॅरालिसिसचं प्रमाण जास्त आहे. पॅरालिसिस म्हणजे वारं जाणे. तुमच्यामध्ये सांधेवाताचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. हा भाग, हा तर जर हा पायाचे चवडे, हे का जातं? तुमच्या शरीरात कॅल्शियम राहिलं नाही, कष्ट होतात जास्त आणि खाणं होतंय. तुम्ही कष्ट फार करावं लागतात. भांडे घासणे, धुणं बांधाय, जनावरं ढोराय, सगळं करायचंय, आणि त्या प्रमाणात तुम्हाला आहार नाही, तुम्ही जेवतच नाही. आणि कॅल्शियम कमी पडलं का कार्यक्रम झाल्याशिवाय. आणि 3रा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका, पोरीसोरी. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही आहे, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो लिहून घ्या. एव्हरी मॅन has a 1 heart. Every man has a 1 heart. 1 heart has a 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. And in blood 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high and flow of blood to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि रक्त हृदयाला कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, घडलेली घटना जागेवर विसरा, तिचं चिंतन करू नका. महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून सांगतो, बरेचशा महिला
मुलगा बोलला, सुनबाई बोलली की एकट्या रडतात. आजपासून तुमच्या कधीच डोळ्यात पाणी दिसतं कामा नाही. मुलगा सुनबाई किती बोलू द्या, तुम्ही फक्त 2 गोष्टी ऐकायच्या माझ्या, भजन आणि भोजन कधी बंद करायचं नाही. तुम्ही आयुष्यामध्ये जेवायची आहे काहीच करायचं नाही. आपण महिला मंडळ, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मुलगा बोलल्यानंतर आईच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं ना, आपण काही पाप केलेलं नाही. आपण आपल्या गळ्यातले दागिने मोडून त्याची फी भरली. आपण शिळीची शेळी बकरं विकून त्याला पोसलंय, त्याची त्याला जाण नसेल तर आपण रडून आयुष्य का कमी करायचं. बऱ्याचशा महिला मी पाहिल्या, आता मी बरेचसे बंद करीत आणल्या रडायच्या, मकर एवढायचं मला बोलला तर चालू म्हणजे पप्याच्या बापाला नव्हतं त्यानं बोलायला म्हणजे काय झालं तुला रोग. सुनबाईचं बोलणं अजिबात मनावर घ्यायचं नाही. काय कामे घ्यायचं, आणि सुनबाई तुम्हाला बोलणारच ना, तिचं तुमचा बरं तिने विकत घेतलाय. फक्त सुनबाईनं एक केलं पाहिजे, सासऱ्याला आणि सुनेला बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. सासऱ्याला आणि सासूला, तू ज्याच्याशी लग्न केलं ना त्याला बोल, तुला काय बोलायचं ते. तो बैल तो विकत घेतला, तू तिकडे अवताला वापर, नाही तर टांग्याला सोड, नाही तर तिकडे देवाला सोड. काय काम आहे तुम्हाला ईश्वरासारख्या आईबापांना दुखवायचं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 50% महिलांचे मृत्यू केवळ मुलाबाळांच्या बोलण्यानं कमी झालं आयुष्य. जर परत तुम्ही रडल्या कधी, काय रडायचं काय, मुलगा व्हायला निघाला, येताना व्हायला होताच तो, व्हायला निघायचं काय प्रश्न. आणि उलटे आपण मूर्ख आहेत, पोरांना लवकर व्हायला देत नाही. मूर्खपणा आहे हा तुमचा माझा. पोरं लवकर व्हायला दिले पाहिजे. रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी पोऱ्या व्हायला दिला पाहिजे. चालते भांडे तुला मिळालेले मॉडेल भरपॉट नाही, कपक्यात जागेवाले आठवड्यातून तर काय काय करते पोरं. त्यांनी मूर्ख शबड्या पोरीचं ऐकायचं नाही, ईश्वरासारख्या बापाचा अपमान करायचा. कोणतं काय पाप केलं का आपण. काय काम आहे एका मूर्ख पोरीनं आपल्या घरात यायचं ना, आपल्या नालायकांना आपलं दूध पिऊन त्याचा तिच्या समोर आपला अपमान करायचा. कोणती गोष्ट आहे. आयुष्यामध्ये आपल्याला सगळं दिलंय ते कटेवरच्या पांडुरंगाने दिलंय, दुसरं कोणी दिलं नाही. आपल्याला जे आतापर्यंत जिवंत ठेवलं ते कोणी ठेवलंय, पांडुरंगाने. आपल्याला कौलाच्या घरातून स्लॅबमध्ये नेलंय ते पांडुरंगाने नेलंय, आणि फाटक्या कपड्यातून इस्त्रीच्या कपड्यावर नेलंय ते पांडुरंगाने नेलंय ना. आपण पांडुरंग पाहून घेऊ. मुलाबाईचं परत जर महिला कधी रडल्या सोनांवरून, लई वाईट खोड तुम्हाला म्हाताड्याला नाही. तेच पोर बोलला का बाईला पैसे रडतो, कांद्याच्या ढिगावर रडतो. काय झालं रोग तुला, काय रडत काय जगण्यात काय काय राहिलं. 10 गुंठे इकून टाक, मजा कर. जीवनात काय राहिलं, उतरा तुझ्या नावावर लई पोरांना सुनबाई येड्यावाणी करायला लागली. 10 गुंठ्याचा व्यवहार करायचा, बँकेत टाकून रोज बँकेत जायचं, 100 काढून आणायचे, रिलॅक्स. आपण काय पाप केले नाहीत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे MP UP हरियाणा कर्नाटक जेवढे एवढे पोर आहेत आज आपल्याकडे येऊन पोट भरतात. 25-25 वर्ष झाले हवा भरतात, पण समाधानी आहेत का नाही. आपल्या टोणग्यांना सगळं फुकाट मिळालं ना, आलाय त्यांना एअर फुकाट, मोटरी फुकाट, पाईपलाईन फुकाट, यांना उता आलाय. आयतं घर बांधून ठेवा, आपण झक मारा, इरी खांदा, मोटरी बसवा, पाईपलाईन करा, त्यांची लग्न करून द्या, त्यांच्या बायका सांभाळा, त्यांची पोरं सांभाळा आणि मरा. जर परत भुकल्या कुठं, फक्त 2 गोष्टी करायच्या, भजन भोजन. तणकून हाना, उलट सुना दे का दूध वाकर आणायची. तिने काय तिच्या बापाच्या घरून चपात्या आणलं नाही, द्यायला जाईन का नाही तर द्या मला शिव्या. कोणी आणला माहिती तुम्ही आला, मग तर घरी गेल्या गेल्या मी येईल, तू मला शिवी देऊन तर पाय. तू प्रयोग तर कर, नाही मेली मग बोल. मी तळतळीने बोलणारा माणूस महाराज. माझ्यामध्ये इतर कीर्तनकारांमध्ये फरक आहे. आपलं कोणचंच जमत नाही. आपल्या डोक्यात एकच आहे, आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा. आपल्याला लढायचंय ते धर्मासाठी आणि जगायचंय ते सुद्धा. महिला मंडळ आनंदी राहायचं. म्हातारी माणसं अजिबात पोरांचं टेन्शन, वाईले देऊन टाकायचे पोरं, काय फरक पडत नाही. कशाला ब्रेन ट्यूमर करून घ्या, शुगर वाढून घ्या, काय काम काय काम. 40% पोरीनी बाप लग्नाच्या अगोदर रडवले हो. अक्षरशः पोरी पळून गेल्या तर बाप उशीमध्ये मुंडकं गुतून रडलेत. पोरीने बाप पोलीस स्टेशनला उभे केलेत. महाराज एवढी वाईट परिस्थिती आपल्या लोकांची झाली, आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत.
कमी वयाच्या पोरी पळून जातात आणि पोरगी तो बिचारा कांदे लावून आला शेतातून आणि बसलाय वाट्यावर आणि पोरगी शाळेतून आली दप्तर टाकलंय मग एखादी निदान बापाला पाणी देणं तर काम आहे का ना तो काम करून आलाय पप्पा काय हो थकलो भाई बसलोय एवढी अक्कल वाटू नाही पोरीला का बापाला थकून आलाय ह्या शब्दात काय पाहिजे त्याला उलट एखाद्याने म्हणते मी पाणी देते चहा लागेल पप्पा मी असं ऐकलंय ग काय ग बाई तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करता पप्पा बिचारा भोळा होता गाल वाढला मुका घेतला बाप येतो ही शोभत कोणाला फक्त बापाला अगं बाई वय झालं माझं एकदाच माझ्या देखत तुझं लग्न झालं ना मी थोडा पैसा कमी पडला ना माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेन पण तुला सुखी करण्यासाठीच माझं जीवन आहे काय आण पाणी विसरला थकवा गेला पोरगी म्हणली पप्पा तोंडातला शब्द तोंडात ठेवा माझ्या लग्नाचा विषय तुम्ही परत काढायचा नाही का ग बाबा मी त्या पोराला 10वीला शब्द दिलाय आणि यदा कदा ती सूर्याची दिशा बदलेल पण मी दिलेला शब्द बदलणार नाही डसडसा रडला पोरगी हातपाय आपटीत निघून गेली पोरगी पळून गेली सकाळी उठला पहाडासारखा बाप आयुष्यात कधीच रडला नव्हता पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रडला पोलिसाच्या पाया पडला माझी मुलगी सापडून द्यावं माझा जीव येतो पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं पण पुरीला काही वाटलं नाही रडला तो पोलीस आणि तो पोलीस डोळ्यात पाणी आल्यावर त्याने शोध लावला आणि ती मुलगी सापडून आणली सापडून आणि तो पोरगण पोरगी बापासमोर उभी केली त्या पुरीनं पोलीस स्टेशनला बापाकडे पाहिलं सुद्धा नाही पण त्या बापानं बाकी पोलिसाचे पाय धरले आणि सांगितलं माझ्या मुलीला समजून सांगा त्या पोराचा नाद सोड मी काही करायला तयार आहे तो पोलीस त्या पोरीला म्हणला अगं बाई बाप रडतोय तुझा त्याच्याकडे बघ ती पोरगी पोलिसाला म्हणली तू प्रेम केलंय कधी तुला प्रेमाची अक्कल आहे का काही मी काही बारीक नाहीये मी माझ्या होऊन पोराशी या पोराच्या प्रेमात पडले माझा बापच माझा दुश्मन आहे बापानं खाली मान घातली उशीमध्ये रडला डसडसून रडला ही मालिका नाहीये महाराज ही आज माझ्यासमोर कीर्तनाला बसलेल्या 25% पालकांवर या 4 वर्षात पोरीने आणलेले प्रसंग आहेत फक्त बोलायचं नाही रडवले बाप पोरीने रडवले आणि रडले बाप आणि मग का बापाला अटॅक येणं साहजिकच आईला टेन्शन येणं साहजिकच आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे आपला मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे आई बापाला मुली वाया गेल्यावर टेन्शन येणं तुम्ही चिंता नाही करायची आणि 5वा 4था रोग अटॅक ब्रेन ट्यूमर आणि अपघात आणि सध्या अपघाताचं प्रमाण जरा हायवेचंच गाव आहे तुमची जरा बागायतदारी एरिया आहे हा बोपेगाव तुम्ही काही गरीब बिरीब नाही जाम कांद्यानं केले कांद्यानं बागानं हा महिला मंडळ पुरुष मंडळ अक्षरशः तुम्हाला सांगतो 90% लोक 100 मध्ये 90 लोक दारू पितात सध्या 2 प्रश्न समाजात भयानक आहेत एक दारू आणि 2 पोरी पळून जाणे हा तडाखाच झाला आणि 18 ते 22 तर 100 मध्ये 96 पोरं दारू पितात चांगल्या घराण्यातले 1-2 पोरं दारू पित नाही तर अख्खी पोरं बिवडी आहेत तुमचं काय मत राग येतोय लोकांना हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळ या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा बाप जर अपघातात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लाडाली पोरं उड्या हाणतात असं चित्र झालंय आज काय माहित आहे त्या पोरांना माझा बाप गेलाय काय माहित आहे त्या पोरांना माझी आई गेली माझी आई विधवा झाली किंवा माझ्या आईला अपमानाचं जगायचं आहे ती पोरं रडताना आजीला विचारतात आजी माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का घालतात काय उत्तर आहे आजीकडे आजीनं भीतीला धडकी घ्यायच्या हातातल्या बांगड्या फोडायच्या आणि पदर डोळ्याला लावून रडायचं प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठं चालवलं का आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठं चालवलं आजीनं फक्त रडायचं प्रेत पेटवलं अखेर लोक रडली तिला आणलेली पोरं हसली आणि त्या लहानाल्या पोराने आईला विचारलं आजीला आजी काय केलं का माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं काय केलं का माझ्या बाबाने काय केलं की माझ्या बाबाला पेटवलं त्या आजीनं म्हणायचं तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेलाय आजीने काय शब्द सांगायचा देवा घरी गेलाय त्या पोराने काय पाठ करायचं माझा बाबा
देवा घरी गेला. शाळेतल्या पोरांनी विचारायचं काल आला नव्हता रे. अरे माझा बाबा देवा घरी गेलाय. लगवीला सुटली. सगळी पोरं ग्राउंडमध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग भीतीच्या कळेला बसून राहतात. त्याला शाळेतली पोरं विचारतात तू खेळत का नाही. त्याने सांगितलं खेळत नाही. कारण सांगू, माझ्या बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, माझ्या पोटात अन्न नाही, मी उभं राहिलो की मला चक्कर येते, म्हणून मी जेवण रडत, मी खेळत नाही. पोरं विचारतात अरे तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, तुझा परत कधी बाप मिळणार नाही. त्या पोराच्या छातीत चमक निघते. ते पोरग घरी येऊन आईला म्हणतं मेलाय ग, माझा बाप मेलाय, तू मला खोटं बोलली. 3 वर्षाचं पोरग या 4 वर्षामध्ये बापाच्या अंत्यविधीला आहे. ही इतकी वाईट स्थिती आपली झाली की नाही बोला. आज 4 वर्षाचं पोरग जर बापाच्या अंत्यविधीला देत आहे आणि 1.5 वर्षाचं पोरग महिला मंडळ स्तनातलं दूध पित आहे आणि पुढे बापाचा पिंड पडलाय, काय आयुष्य आहे त्या बिचाऱ्या माऊलीला. तर मुलाचा सांभाळ करणं आहेच. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा महाराज दारुल्याला लईच वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणावं तर तुझी बहीण दारुल्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. सगळ्यात वाईट आणि ज्ञान आल्याशिवाय तुम्हाला देव मिळू शकत नाही. पण इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. ज्ञान व्हायचं असेल, पण ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं लय किचकट ऐकावं लागतं. लय बारीक शब्द आपल्या कीर्तनातले शब्द पुराव्यानिशी असतात. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका आता, माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आज तुम्ही मी सगळे कशात गुंतलो? मायेत. म्हणजे आपल्याला मारणं गरजेचं कोणला आहे? म्हातारीला. त्या म्हातारीचं नाव काय? पटापटा बोला. म्हातारीचं नाव काय? माया. आता माया नावाची म्हातारी मरत नाही तर आपल्याला बोध नावाचा मुलगा होत नाही, आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपल्याला तवर देव मिळत नाही. आता आपल्याला अडचण कोणची राहिली? म्हातारीची. त्या म्हातारीचं नाव काय? माया. आता गंमत अशी बरं का, आपण म्हातारी आताच मारली असती, पण म्हातारीला एक जोडीदारी लई नंगाटी. तिचा सल्ला आहे तिला. कोण आहे माहिती का ती? इच्छा. ही कोण आहे? म्हातारी कोण आहे? माया. तिला जोडीदारी कोण आहे? इच्छा. आता माया आणि इच्छा एकत्र आलो भजन करून देतील का? आता त्याच्यात एक घोटाळा आहे. ती इच्छाची आहे. कोण? इच्छा. तिला एक प्रियकर आहे. प्रियकर आहे. प्रियकर म्हणजे कोण रे? पण आहे प्रियशी म्हणजे कोण? प्रियशी गर्लफ्रेंड. आपले दिवस बोगस गेले रे. प्रियशी. आता इथं दोघी जणी कोण कोण आहेत? घोटाळा करायला बरं का, इच्छा आणि माया. आता त्याच्यात गंमत अशी, ती माया कोणचा ऐकती? इच्छेच. आता त्या इच्छेला आहे प्रियकर आणि त्याच्या तिच्या प्रियकराचं नाव आहे मन. याच्यात बरं का ही सगळी गंमत. हा, ही सगळी गंमत याच्यात आहे. आता मन हा पठ्ठा राहिला कुठे? शरीरात. इच्छा शरीरात आणि माया शरीरात. आता घोटाळा असा झालाय, तिचा प्रियकर नपुसकी. कोणचा? इच्छेचा. इच्छेचा प्रियकर नपुसक असल्यामुळं तिला कधी बाळ होणार नाही. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. आता त्या इच्छेला कधी बाळ होणार नाही, पण ती मायेला नादी लावल्याशिवाय. आणि माया आणि इच्छा एकत्र आली का आपल्याला माळ घालून देत नाही, गण लावून देत नाही, पारायण करून देत नाही. आपण आयडिया करू ना, म्हातारीच मारू. बरं, म्हातारी आपण इथे मारली असते एका गपक्यात कीर्तनातच. ती म्हातारी कुठं राहते हेच माहित नाही, आहे का नाही? आणि याच्यात तर म्हातारी आहे. आता हा सगळा तमाशात मुळात कोणचा आहे? म्हातारीचा. आता त्या म्हातारीला आपण मारले असतं बरं का, पण तिला नवरा नाही. नवरा नाहीये, पण तिला 12 पोर आहेत. जरा किचकट आहे बरं का. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं, माऊलीच्या आबाग म्हणलं का किचकट आहे. 12 पोर आहेत
त्याच्यातले 6 पोरं आणि 6 पोरी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे झाले तिचे पोरं. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा या झाल्या तिच्या पोरी. आता ह्या 6 पोरीनं 6 पोरांनी तर आपल्याला तमाशा केला. बलात्कार कोणी केला? कामानं. खुणक्यानं केला? क्रोधानं. भांडण कोणी केलं? लोभानं. नाव कोणी ठेवलं? मत्सरानं. माणूस संपला का ना? अहंकारानं. याच्यातच पठ्ठे. मग माणसं वाया कमून गेली या 6 पोरांमुळं आणि 6 पोरींमुळं. तुमचं माझं भांडण का होतंय? आशा. आशा. सुन मला 3 झाली ना, तू पाहायला गेलं येईनी तिची परिस्थिती गरीब होती. पोरीच्या आईची. तिनं साधं लुगडं दिलं. ही त्याला म्हणायची बोळा. तुमच्या भाषेत लुगडं नाही. तिनं तो बोळा आणला आणि कपाटात ठेवून दिला. म्हणली मी एक दिवस तिचं लुगडं तिलाच नेशील.